स्वामीजी, आज माझे डोळे उघडले. मी नैवेद्य खरा देवाला आज आणल्यासारखं झालं. हे घ्या, असे म्हणून ब्राह्मणांनी आणलेला नैवेद्य संतृप्तीने देऊन निघून गेला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली बसून तो नैवेद्य तिघांनी घेतला. जडीस्वामी खाऊन तृप्त झाले. सिद्धांच्या वस्त्राने तोंड पुसले. सिद्ध वाकून जडीस्वामीच्या झोळीतले पैसे काढून ढोल विकणाऱ्याला देऊन, या पैशातून तुझ्या बायका मुलांना कपडे, खायला काहीतरी घेऊन जा. उरलेल्या पैशात एक दुकान काढून ढोल तयार करून विक. कधीही दारू पिऊ नकोस. महाबळेश्वराला रोज आठव. सात्विक जीवन जग, असा मनपूर्वक आशीर्वाद दिला. आपल्या जीवनात पाहिले नाही एवढे पैसे पाहून ढोलवाल्याचा आनंद आणि आश्चर्य यांनी डोळे भरून आले. महात्माचे सान्निध्य, आशीर्वाद घेऊन त्याचं हृदय भरून आलं. महात्मा दिव्य उन्मत्ततेमध्ये राहिले तरी त्यांच्या बोलण्यात तत्वरहस्य भरून राहतं. ते सामान्यांच्या डोळ्याला निर्गतिक, मतिहीन, पण ज्ञानीच्या दृष्टीला स्थितिवंत आणि मतिवंत असे दिसत असतात. सिद्धाडू तत्वबोधावतारी म्हणून त्यांचं चालणं, बोलणं, दृष्टी पाहणं, स्पर्श, भूक, उपवास, उन्मत्तचर्या सगळ्यांनाच ती तत्वरसवाहिनी भरून वाहत होती. म्हणूनच त्यांची महायात्रा केवळ बालकासारखं फिरणं किंवा खेळ नव्हे, तर एक पैसाही हातात नसताना ते देशाच्या कोपऱ्यात कोपऱ्यात जाऊन पाहून आले. त्यांच्या पुढे त्याच कोपऱ्यातून पैसा दक्षिणारूपात वाहत येत होता. हे ह्या वर्तमान काळातील लोकांच्या दृष्टीला कसं माहीत होणार? कोपमंडूकासारखं त्यातच आनंद मिळवण्यापेक्षा ब्रह्मांडाच्या त्या निजसुखाच्या सागरात बुडून बाहेर येणं तेवढंच हितकारक. अशा सिद्धांनी त्या निजसुखाची गोडी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पात्रात पडेल एवढं टाकलं. ते सगळे तो आनंद घेऊन त्या आनंदाचा गोडवा घ्यावा. ते दोघे बैरागी नागतीर्थात 4 दिवस मिळूनच राहिले. सिद्ध उत्तरेकडे आणि जडीस्वामी दक्षिण दिशेला गेले. ठीक, चला, पुन्हा भेट होईल, जडीस्वामी म्हणाले. हो, मी तेच सांगावं म्हटलं. चल, तू तिकडे आणि मी इकडे, सिद्ध म्हणाले. दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. स्नेहाचं बंधन नाही, अनिर्बंध संचारी होऊन ते लोकांच्या हाकेला धावून गेले. अरण्य, पर्वत, पहाड, ओढा, नदी पार करत, थकत, उपवासाचे शरीर कृश करीत, काहींच्या निंदेला तोंड देत, काहीचे वंदन स्वीकार करत, भिकारीपासून भूपर्यंत आपण आणलेल्या ब्रह्मज्ञानाची शिजोरी सोडून सगळ्यांना थोडी थोडी देत, त्याची गोडी चाखवत, त्यांचं धीर पदगतीने चालत पूर्वीच्या अरण्यात प्रवेश केला. उन्मत्त शिगरी शिखर, खोल पातळात दिसणारे झरे, गगनचुंबी वृक्ष, लहान लहान जलपातामध्ये दिवसाही तिथे स्वप्नावस्था. सूर्याचा स्वच्छ प्रकाश, जागृत अवस्थेत स्वप्नावस्थेत असल्यासारखं. थकले असले तरी हृदयात मृत्युंजयाचा अनुभव. सिद्ध पाय वाटेने जायला निघाले. शटस्थल चक्रवर्ती, निरुपम ज्ञानी, वयाने लहान असले तरी अनुभवाने मोठे असलेले साधू संतांमध्ये चिन्मूर्ती बसवण्णाच्या समाधीस्थानापुढे येऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत वाहत गालावर येऊन छाती ओली झाली होती. तत्वनिष्ठ होऊन तत्वासाठी प्राण ठेवलेल्याला निष्करुणी समाज शेवटी ओळखतोच. घातक समाजाला शेवटी बळी पशु झाल्यासारखं पाहून पूजा करतात न? होय, तुला ओळखलेलं तुला पशुसारखं पाहून पूजा करतात काय? 2 शिंग, 1 शेपटी, घुंगराचा हार करून बैल करून बसवलं. किती विपर्यास, जगाची कटकट काढून या अरण्यात शिरलं तरी तुझे भक्त शेवटी इथे येऊन शोधून बैल बांधून ठेवल्यासारखं बांधलं ना तुला? वीरशैवात तत्त्वज्ञान शिखरप्राय आहे, पण जाणून
आचरण करत नाही. लिंगांग सामरस्य मिळवून लिंगच झालेल्या तुला लिंग होऊन त्यांना का दिसत नाही? तुझ्या नावानं त्यांची फसवणूक केली ना? अथवा त्या मूकबैलाच्या वर प्रेमच असं व्यक्त झालं? राहू दे. दगड राहिलं तर काय, बैल राहिलं तरी काय? तुझं तत्त्व घराघरात जाण्याचा एक काळ येईल. काळ परिपक्व झाल्यावर त्या कार्यासाठी एक संत जन्म घेतो, असं मोठ्यानं सांगितलं. ती हाक गिरीपर्वतावर प्रतिध्वनी होऊन कर्नाटकाच्या आकाशातही पसरली. पुष्कळ वेळ समाधीत लीन झालेले सिद्ध जागृत झाले. शरणतत्व शिल्या झाल्यासारखं झालं ना. त्यांच्या पवित्र दर्शनाने शिळेत राहिलेल्या तत्वाला विमोचन भावपरवश होऊन सिद्ध चालू लागले. ते अरण्य शिखर चढून उतरून पुढे जाऊ लागले. त्यांच्या महापर्यटनात कल्याण, पंढरपूरची विठ्ठल रुक्माई, नाशिक, गोदावरी तीर्थ, पंचवटी, गुप्त गुहेच्या कालनारायणाला पाहून त्र्यंबकेश्वर, ठाकूरजीला पाहून द्वारकेत आले. श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. त्यांच्या लीला डोळ्यासमोर आल्या. स्वस्वरूपात सदा राहून परमलीला केली. गोपिकेचं लोणी चोरलं, लोणीसारखं मन चोरलं. रुक्मिणीच्या बाजूला आहे, सत्यभामेच्या जवळ आहे, जांबुवतीच्या नजरेत आहे, परंतु गोपीसारखं यमुना तीराला जळकडेत मग्न होऊन गेला. राहिला पाहिजे बरं तुझ्यासारखं. ब्रह्मभावाला च्युती न येता राहावं असं म्हणून बाहेर आले. तिथून संचार करत उज्जैनीला आले. महाकालीचं दर्शन घेतलं. ओंकारेश्वराला येऊन तिथे युगात एकच कोटी लिंगाचा उद्भव होणारे सरोवर पाहून, सृष्टीत दैवाची विचित्र लीला पाहून चमत्कारांना नमस्कार. मूळ लोकांची भक्ती जागृत व्हायला या सृष्टीचा चमत्कार असं म्हणून पुढे चालले. मथुरा, वृंदावन झाल्यावर मग त्याच मार्गाने उत्तरेकडे निघाले. काश्मीरला येऊन पोहोचले. काश्मीरच्या रम्य मनमोहक सृष्टी सौंदर्यांनी त्यांना खुळं लावल्यासारखं झालं. हिमगिरीच्या बाजूला विश्रांती मिळवून विश्रांतीला आश्रय झालं आहे काश्मीर. हिमाचे पर्वत वितळून पाणी होऊन वाहत निर्माण झालेल्या सरोवराला सीमा नाही. हिरवळीला दुष्काळ नाही. त्या सौंदर्याच्या प्रदेशात स्त्री पुरुषाचं सौंदर्य भरून वाहत होतं. भारतमातेच्या मुकुटासारखं काश्मीर दिसत होतं. तिथे गजाननाच्या देवस्थानात आले. तिथे 3-4 ज्योतिष्य लोक मिळून विचारविनिमय करत होते. सिद्ध तिथे येऊन थांबले. नेहमी सूर्य, चंद्र, बुध, गुरु, शनी यांनाच पाहणारे ते ज्योतिष्य खगोलाच्या डोळ्यांना एकाला सूर्यासारखे दिसले, दुसऱ्याला शुक्रासारखे दिसले, तिसऱ्याला गुरुसारखे दिसले आणि एकाला चंद्रासारखे दिसले. ते नेहमी वरती पाहणारे, खाली नाही. म्हणून सिद्धांचं मुख पाहिलं, शरीर पाहिलं तर खुळा आहे की काय असं वाटत होतं. या बसा. हात दाखवणाऱ्याच्या बाजूला बसले. ज्योतिष पंडित हो, मी एक प्रश्न विचारू? विचारा. त्याला काय? कोणत्या काळात सुमुहूर्त उच्चार करायला पाहिजे? प्रथम पदाच्या पंचम मुहूर्तात उच्चार केला तर सर्व रीतीने कल्याण होतं. सिद्धाच्या प्रश्नाला उत्तर देत तो विप्र सिद्धाच्या प्रश्नाने प्रभावित झाला. खगोलशास्त्रात ज्ञानात हा श्रेष्ठ असावा. सामान्याला हा प्रश्न कसा उद्भवतो? असं म्हणून तो गौरवाने, स्वामी, तुम्हाला खगोलशास्त्र माहीत आहे असं वाटते. आम्ही चर्चा करणारा विषय म्हणजे कोणत्या निमित्ताने सूर्याला अंशग्रहण होते ते तुम्ही सांगाल काय? सिद्धारूढ काही क्षण डोळे मिटून त्यानंतर सूर्य कोणत्या राशीत येतो त्या राशीत नक्षत्रांचे 9 पाद राहतात. त्यात सूर्याला संबंधित किती पाद राहतात तेवढ्या अंशाला ग्रहण लागते. हे ऐकून त्या विप्रांना खूप संतोष झाला. त्यामधील एकाने, आपलं गाव कोणतं असं म्हणाला. मी दक्षिणेकडचा, कर्नाटक देश. तुम्ही कोण? डोळ्यांनी पाहून तुम्ही कोण असं विचारता. त्या सर्वांना आश्चर्य.
आम्ही ज्योतिष्यशास्त्रज्ञ, एकाने समाधानाने सांगितलं. बुद्धीला पटलं. प्रतिभा पांडित्यच तुम्ही आहात. खरंच तुम्ही कोण? ते सगळे उत्तर न समजता गप्प बसले. तेव्हा सिद्ध त्या सगळ्यांच्या हितमीत असणाऱ्या आत्मज्ञानाबद्दल सांगितलं. ते सगळे नम्र झाले. सिद्ध आले त्यावेळेला ते सर्व काहीतरी बेरीज गुणाकार करून पाहत होते. नंतर त्यांनी पाहिलं तर हा एक महापुरुष असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा नमस्कार केला. सिद्धारूढ पंजाब प्रांताला आले. एका खेडेगावात थांबले. तिथे एक चरकमुनी संप्रदायाच्या वैद्याची भेट झाली. सिद्ध भवरोग वैद्य नाही का? आपण पुढे येऊन वैद्याचा परिचय करून घेतला. तो वैद्य अजून युवक, अनुभवात कमी असणारा, काही न समजणारा, पण प्रामाणिक असलेलं सिद्धांनी लवकर जाणलं. आतापर्यंत आपण दिलेला औषधाचा विवर सांगून शेवटी